म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या नवीन सीझनचं नाव माहिती आहे ना? करेक्ट. आई मला भूक लागली. तुमचं कधी असं झालंय का हो की लहानपणी एखादा पदार्थ तुम्हाला खूप आवडायचा पण तो अति आपण खातोय म्हणून आई तुम्हाला धपाट्या देते, असं झालंय? माझं झालंय. मला लहानपणी लाडू खूप आवडायचे. मी ते खूप खायचो. मग ते डिंकाचे, रव्याचे, बेसनाचे, शेंगदाण्याचे सगळे लाडू खायचो. माई म्हणायची अरे दात किडतील पुरे बास. पण आता तीच आई माझ्या मागे लागते की अरे लाडूचा एखादा तुकडा तरी तोंडात टाक, बरं वाटेल. सांगायचा मुद्दा असा आहे की लहानपणी आपल्याला ज्या गोष्टीसाठी आपण हट्ट करतो तेव्हा आईला राग येतो, पण आता तोच पदार्थ घरी केल्यानंतर नेमके आपण खायला नसतो. वाईट वाटतं ना तिला. अशीच एक आई आम्ही अलिबागमध्ये शोधून काढली आहे जिचा मुलगा लांब परदेशात राहतो. तिला वाटतं मग तिने केलेलं कोणीतरी खायला यावं. त्या आईकडे आपण जाऊयात. मग मी तिला म्हणणार आहे की आई मला भूक लागली आहे. बघूया ती आई काय करते. चला. ये. नमस्कार आई. नमस्कार भाऊ. पाय पडतो. सुखी राहा. हो ये हो, बस. चला. ये बस बस. हो बस. मोस्ट वेलकम. थँक्यू थँक्यू. बस. हो कोकम सरबत. कोकम सरबत या विभागातली एक स्पेशालिटीज मानली जाते. हो इथे खूप आर्द्रता पण आहे त्याच्यामुळे आवश्यकच आहे. आवश्यक आहे. तुमच्या आणि- दोघांचंही आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबात खूप मनापासून स्वागत. तुम्ही मूळ अलिबागचेच का? नाही, आम्ही मुंबईचेच मूळ. म्हणजे ऍक्च्युली आमचं मूळ गाव सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट असलं बरं. तरी माझं जन्म, शिक्षण, MD पर्यंतचं शिक्षण सगळं मुंबईतच झालं. मुंबईत झालं. मग अलिबागला दोघांचंही शिक्षण मुंबईत झालेलं आहे. तुम्ही दोघेही मुंबईचे आहात. मग अलिबागला कसं काय? MD पास झाल्यानंतर मी 4 वर्ष गल्फमध्ये होतो. बर. त्याच्याही आधी 2 वर्ष नोकरी केली कारण प्रॅक्टिस सुरू करण्या इतकं आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाकडे आर्थिक पाठबळ नसतं. हो. त्यामुळे मी गल्फमध्ये जाऊन आल्यानंतर विचार होता, मुंबई मला तेवढे धकाधकीचे हे आवडायची नाही. आणि माझं नेचर असं आहे की म्हणजे मुंबईतली जी कट प्रॅक्टिस वगैरे ज्या गोष्टी असतात त्याला मी फिट नाही असं मला सतत वाटायचं. म्हणून मला वाटलं की आपण बाहेर जावं, तोच मार्ग आपल्याला सुटेबल होईल. पण आणि अलिबाग का निवडलं? अलिबाग याचं कारण तुम्हाला सगळ्यांना आदेश बांदेकर माहितीच आहे. हो. तो आमच्या नात्यातला आहे. बरं. आणि त्याचा मोठा भाऊ संदेश हा साधारणतः माझ्या वयाचा. बर. अनफॉर्च्युनेटली तो एक्सपायर झाला. आणि तो चांगल्यापैकी आर्किटेक्ट होता. त्याने मला अलिबाग, त्याचे आई वडील अलिबागला होते, काका अजूनही अलिबागला आहेत, तर त्यांच्याकडे घेऊन आला. तो म्हणा बघ तुला जमत असेल तर सेटल व्हायच्या दृष्टीने विचार कर. मला इथलं शांत जीवन बरं वाटलं. हिने कन्सेंट दिली, आम्ही आलो. 25 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा पूर्ण रायगडमध्ये MD पॅथॉलॉजिस्ट नव्हता. बर. आणि आम्ही आल्यानंतर इथे आम्हाला जाणवलं की आमची इथे आवश्यकता आहे. बरोबर. अशा प्रकारचं काम आम्हाला मिळत गेलं. इथलं जीवन आम्हाला आवडलं, शांत जीवन. हा हा. पण एकंदरीत ज्या प्रकारे तुम्ही बोलताय ना, किंवा जितकी शांतता तुमच्या दोघांच्या वागण्यात आहे, अलिबागचं नेचर करेक्ट सूट होतंय तुम्हाला असं मला आता जाणवतंय. तुमचा निष्कर्ष बरोबर. हो मी तेच म्हणतोय. कारण मला धकाधकीचं जमलं नसतं मुंबईत. ते सुरुवातीपासूनच वाटायचं. हो, कारण मी आता 2 दिवस जे काय अलिबाग फिरतोय त्याचं अलिबागचं एकंदरीत नेचर आणि तुमच्या दोघांचं वागणं हे खूप साम्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही करेक्ट डिसिजन घेतलं अलिबागला. तुझंही शिक्षण आई मुंबईतच झालं का? हो, माझं मी सेंट कोलंबा हायस्कूलमध्ये होते. मग
तुमचं लव्ह मॅरेज आहे? लव्ह मॅरेज आमचं नाही म्हणता येत, परंतु तसं म्हटलं तर हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये मी पॅथॉलॉजिस्ट होतो, नोकरी करत होतो MD पास झाल्यावर. आणि ही टेक्निशियन म्हणजे माझे बाबा खोटं काय बोलता, लव्ह मॅरेज नाही, लव्ह आफ्टर मॅरेज असं म्हणतो. हो बरं बरं बरं, तसं असेल तर अजूनच छान. आणि मग आता सौरभ दादा एक मुलगा सौरभ म्हणून. कुठे असतो तो? तो जॉर्जिया, युनायटेड स्टेट्समध्ये जॉर्जिया स्टेट्सला अथेन्समध्ये राहतो. आणि सौरभला तिकडे जाऊन किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली आता ऑगस्टमध्ये. 2 वर्ष झाली. मग तुम्ही गेला होता दरम्यान? नाही, आम्ही नाही गेलो, तोही आलेला नाहीये. अरे बापरे, 2 वर्षात तो इकडे आलाच नाहीये? नाही. मग या 2 वर्षात जे काही सण वार सगळं कार्यक्रम त्याला तो नव्हताच? नाही, आम्ही त्याला सांगतो पण तिथे त्याला फॉलो करणं जमतच असं नाही. नाही फॉलो करणं ठीक आहे, पण तुमची भेट नाहीच ना 2 वर्षात? नाही, फोन करतो. फोन आणि नेटवरून. बापरे, म्हणजे तुम्ही दोघंच आणि तुमचा एक मुलगा, तसं छोटं कुटुंब आहे. मग असं खूप काही घटना घडत असतील की ज्या घडल्यावर तुम्हाला त्याची प्रकर्षाने आठवण येते? ते तर पदोपदी येतेच, प्रत्येक क्षणीच येते असं म्हणतात. असं काय आहे तुमच्या दोघात की जे झालं की त्याची आठवण येतेच की आत्ता सौरभ इथे हवाय, असं काय आहे? आता जेवण काही त्याच्या आवडीचे पदार्थ झाले जेवणात की नक्कीच येते. चांगलं काही वाचल्यावरही येते, कारण त्याला वाचनाची खूप आवड आहे. बरोबर. आणि काही चांगलं बघितलं, कुठे बाहेर आम्ही फिरायला जातो वर्षातून साधारणतः 2 वेळा तरी जातो, त्यावेळेला तेव्हाही येते. त्याला फोटोग्राफीची आवड आहे, त्याच्यामुळे बाहेर गेलो आम्ही की विशेषतः त्याची उणीव जाणवते. बर, वा, म्हणजे आठवण सारखी येते सौरभची. मग काय त्याचा आवडता पदार्थ आहे? त्यांना आवडतं बटाट्याचं लोणचं आवडतं, ते मी दाखवणारच आहे. आणि गोड मनापासून आवडतं त्याला. बर, तुलाही काहीतरी एक गोड पदार्थ आहे जो फार मनापासून आवडतो आई, तो आम्ही मुद्दाम, आम्हाला माहित होता म्हणून आम्ही तुझ्यासाठी घेऊन आलोय. 1 मिनिट हा, तुला तर आवडतो, तुला माहित असेलच, तुम्ही गेस करा काय असेल. एक गेस कुठला आहे? काजू कतली. तू बघ आणि तू सांग, बघ आवडतोय का? अरे वा, बेसन लाडू. बेसन लाडू, मोस्ट वेलकम. चला मग आता आज आम्हाला तू काय करून दाखवणार आहेस ते पाहायची आणि पटकन खायची मला जाम इच्छा आहे, कारण भूक लागली का? आई मला भूक लागलेलीच असते, आता मी काय सांगू. चालेल ना? हो जरूर, चला. आपण आहोत अलिबाग मध्ये कुडतरकरांच्या घरी, बरोबर? बरोबर. आई, तू जी आम्हाला आता रेसिपी करून दाखवणार आहेस तिचं नाव काय? बटाट्याचं लोणचं. बटाट्याचं लोणचं. किती वेळ लागतो या रेसिपीला व्हायला? फार फार तर अर्धा तास. फार तर अर्धा तास. म्हणजे आम्ही सकाळी ब्रेकफास्टला पण खाऊ शकतो, समजा ब्रेड भाजून त्याच्यासोबत लावून खाल्लं तरी चालेल. दुपारच्या जेवणात आहे. आणि लोणचं म्हणजे काय आपल्याला आवडतच. का बटाट्याचं लोणचं तुला? आमच्या घरामध्ये ही पूर्वापार चालत आलेली रेसिपी आहे आणि जवळजवळ सगळ्यांना आवडते. बर, मला माहिती नव्हतं, पण मी माझ्याच मनाने त्याचा प्रयत्न केला आणि ते उत्कृष्ट जमायला लागलं आणि सगळ्यांना आवडतं. वा, म्हणजे कुठली गोष्ट मनाने आणि मनापासून केली की ती खायलाही चांगली लागते, पाहायला म्हणतात ना, कुठलाही पदार्थ मनापासून केला तर तो उत्कृष्टच होतो. त्याप्रमाणे बटाट्याचं लोणचंही उत्कृष्ट जमायला लागलं. वा, म्हणजे कुठलीही गोष्ट मनापासून केली की ती मनापासून खायला आम्ही आहोतच. त्याच्यामुळे करणारेही छान आणि खाणारेही छान. बरं, काय काय लागतं या बटाट्याच्या लोणच्यासाठी? मीठ घालून उकडलेले बटाटे, कैरी लोणचं मसाला, व्हिनेगर, हिंग आणि मोहरी. आई, मला ऑलरेडी भूक लागली आहे. मगाशी तू आम्हाला साहित्य सांगितलंस, आता कृतीमध्ये सगळ्यात आधी काय करायचं? सर्वात आधी आपल्याला तेलाची फोडणी करायची आहे. बरं, किती तेल लागतं मला सांग? अजून घालू? पुरे. तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी आणि हिंग टाकायचं. बरं, मग आता सौरभ गेल्या 2 वर्षांपासून तिकडे अमेरिकेत आहे. मग तो अमेरिकेला जाण्यापूर्वी आणि आताचा तिकडे गेलेला सौरभ, याच्यात काय फरक आहे? त्याच्यात काही बदल झाला? कारण खूपदा असं असतं की मुलं आई बाबांपासून लांब राहिली की त्यांच्यात एक बदल होतो. तो मॅच्युअर झालाय असं वाटतं आम्हाला. असं वाटतं, खात्री नाही अजून. नाही, समक्ष बघितल्याशिवाय समजणार नाही. हो, 2 वर्षात पाहिलंच नाहीये, नाही का? बरं, आणि त्याच्या लग्नाचं काय? लग्न नाही झालंय? नाही, लग्न नाही. आधी नोकरी, मग तो सेटल होईल, मग लग्न करायचंच आहे. लग्न करायचंच आहे. बरं, पण समजा आता हे जे काही तू स्वतः तयार केलास बटाट्याचं लोणचं, तू स्वतः शिकली, सगळ्यांना आवडतं, असं तुझ्या सुनेला येत नसेल तर? मी शिकवेन ना. शिकवशील ना? पण म्हणजे असं जर तुम्हाला काही नवीन येत असेल तर ते शिकवा, रागवू नका त्या सुनेवर. नाहीतर आमच्यासारख्या मुलांची थोडीशी तारांबळ होते. तेल गरम झालंय, आपण त्याच्यात गॅस बंद करायचा. बरं, अर्धा चमचा मोहरी घालायची. बरं, हिंग टाकायचं. हिंग
बर. आता हे गार करत ठेवायचं. अच्छा, फोडणी थंड होऊ द्यावी लागेल. हो. बरं, आपल्याला थोडीशी वाट पाहायची फोडणी थंड होईपर्यंत. आई आता फोडणी थंड झालेली आहे ना? हो मग आता आपल्याला ते मिक्स करायचंय. हो. बरं, आधी काय लागेल तुला? आधी बटाटा घ्यायला लागेल. बर. लोणचं, मसाला, मसाला. ह्या मसाल्यात काय काय मिक्स केलेस? कैरीच्या लोणच्याचा मसाला. अच्छा, तो चालतो. बर. आपल्याला खार जितका हवा असेल तितका मसाला घालायचा. बरोबर. मग घरी इकडे सगळ्यांना कसं लागतं? भरपूर मसालेदार लागतं की? मसालेदार लागतं. मसालेदार लागतं. वा. आता विनेगर घालायचं. बर. सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. बर. बरं, सौरभ तिकडे जो गेलाय 2 वर्षांपासून, त्याच्यात काय बदल झाला हा तुम्हाला सांगितलंस. तो तिकडे गेल्यापासून तुझ्यात काय बदल झालाय त्याच्याविषयीचा, जो त्यांनी ऑब्झर्व केलाय, त्यांनी तुला सांगितलंय, असं काही आहे? माझा त्याच्याविषयीचा कॉन्फिडन्स वाढलाय. बापरे, म्हणजे इथे तो असताना आधी नव्हता तितका. लहान वाटायचा. हा, पण आता खात्री आहे की तो त्याच्या बळावरती हो, बाहेर राहू कुठेही शकतो. जगू शकेल. बरोबर बरोबर. मसाला अजून लागेल. मसाला. बर. हे काय म्हणजे कम्प्लीट खमंगच होणार ना? आणि तेल कधी टाकायची फोडणी ह्याच्यात? जरा गार झाल्यावरती. बर. त्याला आवडतच असेल ना सौरभला हे बटाट्याचं लोणचं? हो, त्याला खूप आवडतं. बर. व्यवस्थित काढून घ्यायचं. आणि आता फोडणी. बरं, फोडणी आता घातल्यामुळे लोणचं ऑलमोस्ट तयार आहे. तयार झालं. वा, बटाट्याचं लोणचं तयार आहे. बटाट्याचं लोणचं मी चाखणार आहे, पण त्याआधी तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. बटाट्याचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ घालून उकडलेले बटाटे, कैरीच्या लोणच्याचा मसाला, व्हिनेगर, हिंग आणि मोहरी. कृती: प्रथम फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी करून ती थंड करून घ्यावी. एका बाउलमध्ये बटाट्याचे तुकडे घेऊन त्यामध्ये कैरी लोणच्याचा मसाला आणि व्हिनेगर घालून ते एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये मोहरी आणि हिंगाची थंड झालेली फोडणी घालून एकजीव करून लोणचं तयार करावं. बटाट्याचं लोणचं मी आत्ताच खाऊन पाहिलंय. मस्त चव होती, अप्रतिम होती. आता पुढची रेसिपी काय? सुरणाचे वडे. सुरणाचे वडे. सुरणाचे वडे का? सौरभला खूप आवडतात. त्याच्याच आवडीचे पदार्थ दाखवायचे आहेत ना. हो, सौरभला खूप आवडतात. मग तू कधी असं केलं नाहीस का की एखादी त्याच्या आवडती रेसिपी इकडनं करून तिकडे पाठवलीस? टिकत नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये कुरिअर मध्ये खराब होतात. नाही, त्याच्यामुळे तू काय? दिवाळीचा फराळ पाठवू शकतो आपण, म्हणजे लाडू, शक्करपाळ्या, करंजा, चकली वगैरे, पण हे नाही पाठवू शकतो. बरं, हे सुरणाचे वडे याच्यासाठी काय काय लागतं? उकडलेला सुरण आमसूल घालून, मका, ब्रेड क्रम्स, हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉर. मग आता आपण काय करूया? आधी सुरण घ्यायचा, हे कुस्करायचं. बर. बाबा MD पॅथॉलॉजिस्ट आहेत ना? हो. मग त्यांचाही बराच वेळ बाहेर जात असेल. बाहेर म्हणजे लॅबमध्येच. लॅबमध्येच. तेच मग तुला त्यावेळेला घरात तुझी काय विरंगुळा आहे तुझा असा? नाही, मी पण लॅबमध्ये काम करते. हो का? हो. बरं बरं, म्हणजे वा, चला दोघे एकेच ठिकाणी. हो. आणि मग असं हे सगळं करत असताना नवीन नवीन डिशेस कुठून सुचतात तुला? इंटरेस्ट आहे म्हणून वेळ मिळतो. पण पॅथॉलॉजीत करत नाहीस ना हे? नाही. असं होत नाही ना काही? नाहीतर इथे ब्लड सॅम्पल आणि तिकडे सुरणाचे वडे, असं होत नाही ना कधी? ते काम मला आवडतं. कुठे? तिथे? पॅथॉलॉजीचं कामही मला आवडतं. बरं बरं, पण तिथे असं काही इनोव्हेटिव्ह केलेस का जे तू तयार केलेस, असं काही नाहीये? नाही, तसं काही. बरं बरं, मी आपली गंमत करतोय. ह्याच्यात आता पुढे? ह्याच्यामध्ये आता हे मक्याचे दाणे टाकायचे. बर. आलं लसूण पेस्ट. बर. आलं लसूण पेस्ट किती? 2 चमचे. हे 2 चमचे पुरे? हळद अर्धा चमचा. हळद अर्धा चमचा पुरे? बस बस, नको जास्त. मिरची पावडर सगळी. सगळी? सगळी. एवढी? म्हणजे हाही पदार्थ खमंग. भजी. ब्रेडचा चुरा. ब्रेडचा चुरा सगळा. सगळा. कॉर्नफ्लॉर 3 चमचे. 3 चमचे. कॉर्नफ्लोअर कशासाठी? मिळून येण्यासाठी. पुरे? बस. हे एकजीव करून घ्यायचं. बरं.
चवीसाठी मीठ घालायचं. बरं, मीठ बघा, अजून तेवढंच लागेल. बरं. आता हे सगळं सुरणाच्या कापांचं मिश्रण वगैरे एकजीव करून झालंय. हो. मग आता ह्याचे काय करायचे? आता वडे करायचे. वडे करायचे आणि मग ते तळायचे. तळायचे. मग आपल्याला खायला तयार. हो. बरं, मग आपण आधी आता वडे करूया. सुरणाचं मिश्रण आपण एकजीव करून घेतले, त्याचे वडे पण तयार केलेले आहेत. केले. आता हे फक्त तळण्याची वाट पाहिजे, हो ते ना? ब्रेड क्रम्स मध्ये घोळून तळायचे. घोळवायचे कशासाठी? ते बाइंडिंग आहे. अच्छा, म्हणजे त्याला छान बांधेसूद वडा व्हावा म्हणून, म्हणजे खाताना कसा बांधेसूद पण असला कुरकुरीत पाहिजे. लागेल. बरं, मग एक वडा घे. वा, चला डीप फ्राय करूया. घालू का? हो हो, सावकाश. ब्रेड क्रम्स मध्ये घोळून आपण तेलात सोडले. सुरणाचे वडे तेलात सोडलेत. सुरणाचं मिश्रण तयार करून झालं, त्याचे वडेही करून झाले. नंतर आपण ते ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेतले आणि गरम तेलात सोडले. म्हणजे आता फार तर फार 2 मिनिटात सुरणाचे वडे खायला तयार आहेत. मी ते खाणार आहे, पण त्याआधी तुम्ही घ्या साहित्य आणि कृती लिहून. सुरणाचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आमसूल घालून उकडलेला सुरण, वाफवलेले मक्याचे दाणे, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लोअर, हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला सुरण घेऊन तो कुस्करून घ्यावा. त्यामध्ये मक्याच्या दाण्यांची भरड, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, ब्रेडचा चुरा, कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि त्याचे वडे तयार करावेत. सुरणाचे वडे ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून गरम तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. आई, मला भूक लागली. तिसरी रेसिपी काय ते सांग. पुळीओगरे म्हणतात याला. काय? पुळीओगरे. पुळीओगरे काय आहे? पुळीओगरे भाताची रेसिपी आहे. बरं आणि त्यात सगळं हे मिक्स करून फोडणी द्यायची आहे. बरं. पौष्टिक आहे भात आणि तेलकट नाहीये. पौष्टिक आहे आणि तेलकट नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं. बरं, काय काय साहित्य लागतं? शिजवलेला भात, चिंचेचा कोळ, मिश्र डाळीचं पीठ, गूळ, मोहरी, हिंग, हळद, लसूण, मिरची पावडर, मीठ. पुळीओगरेसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते तयार आहे. हो. कृती: आधी काय करायचं? तेलाची फोडणी करायची. म्हणजे मोहरी लागेल. हो. हिंग घालायचा. हिंग. आता हळद, लसूण, चिंचेचा कोळ घाला. आता डाळीची पावडर. डाळीची पावडर. कुठल्या डाळीचं पीठ आहे हे? उडीद डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ. अरे वा, सगळ्या डाळींचं मिश्रण आहे. बर. मीठ मीठ घालून थोडंसं. बस. मिरची पावडर सगळी. हे जे आपण आता डाळींचं मिश्रण घेतलं, ह्या सगळ्या डाळी भाजलेल्या आहेत. भाजलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत धणे जिरे पण भाजलेले आहेत. हा, डाळींच्या मिश्रणामध्ये सगळ्या डाळी भाजलेल्या आहेत आणि धने जिरे पण आहेत. आता घाल. एवढं? अजून एक चमचा. बस. पुरे? बस. गूळ अर्धा. अर्धा गूळ. इतकं पुरे? बस. हे सगळं एकजीव झाल्यावरती हा भात घालायचा. बर. हा घरात सगळ्यात जास्त कोणाला आवडतो पदार्थ? मला. अरे बापरे. चला, म्हणजे आईलाच भूक लागली आहे. झाला एकजीव? घाल. भात किती घालायचं? सगळं. हा हा, वा वा. चला, एकजीव झालं की भात खायला तयार. हो. भात नाही, पुळीओगरी खायला तयार. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पुळीओगरे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तयार भात, चिंचेचा कोळ, गूळ, मिश्र डाळींची भरड, लसूण, मीठ, हळद, तिखट, हिंग आणि मोहरी. कृती: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. या फोडणीमध्ये लसूण, चिंचेचा कोळ, मिश्र डाळींची भरड, मीठ, तिखट आणि गूळ घालून मिश्रण एकत्र करावं. या मिश्रणामध्ये शिजवलेला भात घालून एकजीव करून डिश सर्व्ह करावी.
सौरभ, तू तिकडे 7 समुद्रा पार आहेस, पण मी तुझ्या घरी आलो. आईकडनं 3 वेगवेगळे पदार्थ मी चांगले करून हाणले. कुठले? बटाट्याचं लोणचं, बटाट्याचं लोणचं, सुरणाचे वडे आणि पोळी वगैरे. मला हे 3ही पदार्थ खूप आवडले. आता तू लवकर ये बाबा आणि आईकडनं सांग आईला की मला भूक लागली आहे. हे 3 पदार्थ तू आम्हाला आज करून दाखवलेस, खायला घातलेस. तुझे झी मराठीकडनं खूप खूप आभार. थँक्यू. खूप आम्हाला आवडले. थँक्यू. चला, आजचा भाग आम्हाला तर आवडला, खायलाही आवडलं. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. आई, बाबा, मला माहिती आहे तुम्ही सौरभला खूप मिस करता. 2 वर्ष झाली तो तिकडे अमेरिकेत आहे. म्हणून मी आज मुद्दाम तुमच्या घरी आलो आणि आईला सांगितलं की मला भूक लागली आहे. तिने हे 3ही पदार्थ मला करून खायला घातले. मला खूप बरं वाटलं. आम्हालाही बरं वाटलं तू आलास, आमच्याशी बोललास. आमचा वेळ चांगला गेला. वा, वेळ चांगला गेला आणि आमचा सौरभ आम्हाला भेटल्यासारखं वाटलं. वा सौरभ, हे पहा तुझे आई बाबा तुला खूप मिस करतायत. हे सगळं बाबा इथे भारतातच मिळतं. ये लवकर आणि खा. सांग आईला भूक लागली. आता आपण हे खाऊया का? वा, मग आधी मला वाटतं आई तू हे बाबांना भरव. वा, छानच. थँक्यू. वा, चला, अलिबागमध्ये मला अजून एक हक्काचं घर मिळालं आणि तुम्हाला नवीन 3 रेसिपीज मिळाल्या. करून पहा, मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आई, मला भूक लागली. नव्या नव्या चवी